सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत एक अपराजित योद्धा, पहिले बाजीराव. आणि ही लेखमाला जी आहे ती लिहिलेली आहे मीनाक्षी देशमुख यांनी. तर आज दुसरा भाग वाचते. बाजीराव आणि निजामातील संघर्षाचे अनेक पैलू आपल्याला इतिहासात आढळून येतील. प्रत्यक्ष मैदानावर निजाम मराठ्यांशी लढला त्यापेक्षा जास्त चाली म्हणजे उपद्व्याप तो रणांगणाबाहेर खेळत होता. त्यामुळे मराठ्यांच्या पर्यायाने बाजीरावांच्या राजकारणात अडथळा आणला जात होता. निजामाने सतत मराठ्यांमध्ये फूट पाडून मराठ्यांच्या विरोधकांना छुपी आणि प्रसंगी उघडपणे सुद्धा मदत करून मराठेशाहीला खिंडार्थ पाडण्याचं काम केलंच होतं. अशा या निजामाशी झालेल्या बाजीरावाचा सामना हा कसलेल्या दोन मल्लांच्या युद्धांसारखा, मल्लांच्या कुस्तीसारखा रंगतदार वाटतो. बाजीरावांच्या नेत्रदीपक अजिंक्य कारकिर्दीचा परामर्श घेण्यापूर्वी बाजीरावांचा उदय कोणत्या आणि कशा परिस्थितीत झाला ते पाहूया. बाजीरावांचा जन्म 1700 झाला. त्याच्यानंतर 8 वर्षांनी चिमाजींचा जन्म झाला. यांचे पिता बाळाजी विश्वनाथ यांनी चासकमानच्या जोशींची कन्या काशीबाईंशी बाजीरावांचं लग्न लावून दिलं. आपल्या दोन्ही मुलांनी सिंहासारखे निर्भय आणि वाघासारखे ताकदवान असावे, त्यांच्यात नेतृत्व गुण असावेत हा दृष्टिकोन समोर ठेवून दोन्ही मुलांना शिक्षण दिलं. बाजीराव दांडपट्टा चालवण्यात तरबेज होते. दोघेही सुदृढ होते, पण चिमाजींना दम्याचा त्रास होता. बाळाजी आपल्याबरोबर लहानपणापासून बाजीरावांना मोहिमेवर नेत असत. बाजीराव अवघ्या 11 वर्षाचा असतानाच त्यांना थोरातांच्या मोहिमेत नेलं गेलं होतं. हा दमाजी थोरात एक मराठा सरदार होता. त्यास बाळाजी विश्वनाथ यांचे वर्चस्व सहन होत नसे, म्हणून या दमाजीने बाळाजींना विश्वासघाताने पकडले. तेव्हा त्यांच्यासोबत बाजीरावही होते. नंतर शाहूराजेंनी खंडणी भरून दोघा बापलेकांना सोडवले. बाळाजींच्या शेवटच्या 2 वर्षात बाजीरावांनी सैन्य नेतृत्व केलं होतं. सय्यद हुसेन अली फरखुर्सियर खान बादशहाविरुद्ध दिल्लीवर चालून गेला. त्यावेळी बाळाजी त्याच्या मदतीला सैन्यासह गेले होते. त्या मोहिमेत बाजीरावांनी घोडदळाचे नेतृत्व केले होते. दिल्लीत वाटाघाटीच्या वेळीही बाजीराव वडिलांबरोबर उपस्थित होते. त्यामुळे बाजीरावांना लहान वयातच दरबारी राजकारणाची माहिती होत होती. याच वयात बाजीराव एक उत्तम लष्करी सेनानी आणि मुत्सद्दी म्हणून तयार होत होते. बाजीरावांची पेशवेपदी नेमणूक झाली. त्यावेळी त्यांचं वय अवघं 20 वर्षांचं आणि चिमाजी केवळ 10-12 वर्षांचे होते. ग्रँड डफच्या म्हणण्यानुसार बाजीरावांकडे आखणी करणारं डोकं आणि अंमलबजावणी करणारे हात होते. शाहूराजेंनी 12 वर्षांच्या चिमाजींना पंडित किताब आणि थोरातांची जहागीर बहाल केली होती. शाहूराजेंनी बाजीरावांना दिलेल्या पेशवेपदाला त्यांच्या जुन्या सरदारांचा आणि सल्लागारांचा विरोध होता. यामागे प्रतिनिधी श्रीपतराव होते. त्यांनी बाळाजी असल्यापासूनच दक्षिणी, कोकणस्थ ब्राह्मण आणि मराठे यांची फळी तयार करायला सुरुवात केली होती. यालाच दख्खन पक्ष म्हणत. बाजीराव पेशवे होण्याआधी, त्याच्या आधीपासूनच मोगल साम्राज्यात मोठी बेदिली माजली होती. बाजीराव पेशवे होईपर्यंत ती बरीचशी विकोपास गेली होती. सय्यद बंधूंचे नामोनिशाण शिल्लक राहिले नव्हते. चंबळच्या दक्षिणेकडील मुलूक थेट कावेरी नदीपर्यंत बळकावला गेला होता. त्याने स्वातंत्र्य पुकारले नव्हते इतकेच. दिल्लीपासून सुरतेपर्यंतचा मुलूक राजपुतांनी बळकावला होता. जाट आणि रोहिल्यांनी स्वतःची संस्थानं स्थापन केली होती. मोगल साम्राज्य ढासळायला सुरुवात झाली होती. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन मोगली मुलूक
हस्तगत करण्याचा विचार बाजीराव करीत होते, तर शाहूराजेंच्या प्रतिनिधींचा विचार होता आधी दक्षिण भाग निर्वेध करून मग उत्तरेकडे वळण्याचा आग्रह ते धरत होते. प्रतिनिधींचा युक्तिवाद होता की कोकणात सिद्धी बळावलाय, निजाम वेशीवर उभा आहे, तेव्हा प्रथम त्यांचा समाचार घ्यावा, शिवाजी महाराजांचा बळकवलेला मुलूख परत जिंकावा, झिंजी परत घ्यावी, याआधी दिल्लीवर जाणं घातक ठरेल. बाजीराव प्रतिवाद करत म्हणाले, मोंगलांच्या आपसी कलहाचा फायदा घेऊन ही स्वराज्य वाढवण्याची आणि त्यांना हिंदुस्थान सोडायला लावण्याची सुवर्णसंधी सोडू नये. बाळाजी विश्वनाथांनी दख्खनच्या केवळ 6 सुभ्यांमध्येच नाही तर माळवा, गुजरातमध्ये देखील चौथाई, सरदेशमुखी वसूल करण्याचे हक्क मिळवले होते. परंतु निजाम आणि मोंगलांचा या वसुलीला विरोध होईल हे शाहूराजे आणि बाजीरावांनी ओळखलं होतं. निजामाने कोल्हापूरच्या संभाजीराजांना मराठ्यांच्या चौथाईवर दावा करण्यास फितवून मराठ्यांच्या राजांमध्ये यादवी पेटवण्यास सुरुवात केली. निजामचा कायमचा बंदोबस्त करण्याचा बाजीरावांचा विचार होता. शाहूराजांनी बाजीरावाला निजामची भेट घेऊन मामला मिटवण्यास सांगितलं. जानेवारी 1721 खानदेशातील चाळीसगावला बाजीराव निजाम भेट ठरली. तिथे निजाम मोठ्या सैन्यासह डेरा टाकून बसला होता. त्यानं बाजीरावांच्या स्वागतासाठी वैभवाचं प्रदर्शन मांडलं होतं. आता ही त्यांची भेट निजाम आणि बाजीरावांची कशी होते ते आपण उद्या बघूया. तोपर्यंत मित्रांनो, नमस्कार.